ओम नमः शिवाय. वंध्यत्व, PCOD, पोटाचा घेर कमी करणे, आहार भाग 9. शिरीष पटवर्धन. स्व अभ्यास. सविनय सादर. 25 जून 2024. आजच्या आणि उद्याच्या भागाला मिळून आहाराच्या या भागाला विराम देऊ. या आहारशैलीतून वंध्यत्व, PCOD व पोटाच्या घेरापासून कायमस्वरूपी सुटका होईल, मुक्ती मिळेल, तीही विना खर्च, विना औषध. बदललेली आहारशैलीच वेगळ्या प्रकारची कायमस्वरूपी गोळी आहे. ती आपल्या पचनी पडो हीच पांडुरंग माऊली समर्थ चरणी प्रार्थना व शुभेच्छा. या आहारशैलीमुळे सर्वच रोगांना प्रतिबंध होतो, झाले असल्यास फरक पडतो आणि मुख्यतः टिकतो, तो सुद्धा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम न होता. यात प्रामुख्याने संप्रेरक सेटिंग सुधारते. वारंवार खाल्ल्याने इन्सुलिनचा पाझर त्यावेळी येत राहतो. त्यामुळे शरीरातील बीटा ग्लोबिलिनचे प्रमाण घटते आणि रक्तातील फ्री इस्ट्रोजेन संप्रेरकाचे प्रमाण वाढते. फक्त 2 वेळा खाल्ल्याने बीटा ग्लोबिलिनचे प्रमाण वाढून फ्री इस्ट्रोजेन संप्रेरकाची पातळी कमी होते. त्यामुळे प्रोजेस्टेरॉन संप्रेरकास काम करण्यास वाव मिळतो. साहजिकच गर्भधारणेस मदत होते. PCODला अटकाव होतो. फायब्रॉईड गर्भाशयाच्या गाठी जातात, कमी होतात व पाळी नियमित होते. थोडक्यात महिलांसाठी सर्व आजारावरील, रोगावरील ही आहारशैली रामबाण उपाय आहे. याची प्रचिती येण्यासाठी 6 ते 8 आठवडे वेळ द्या. त्यास उचित मानसिकतेची आणि योगासनांची जोड द्या. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. पोटाचा घेर कमी करणे शक्य झाल्याचा आनंद, प्रसन्नता ही अनुभवण्याची गोष्ट आहे. 2012 सालापासून ही प्रसन्नता त्याच्या कृपेने मिळत आहे. आपणास ही वाटता येवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. याबाबतच्या निःशुल्क, विनामूल्य, मोफत मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे पूर्वनियोजित वेळेनुसार जरूर 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 घ्या. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ.